नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राहुल वाडेकर मनशा मार्केटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत सरकोली येथे दीपक जालेंद्र भोसले यांच्या दोडक्याच्या प्लॉटवरती. तर साधारणतः हा प्लॉट जो आहे तो आंतरपीक म्हणून केलेला आहे पिरवे शेतीमध्ये. तर शेतकऱ्यांना माझं सांगणं असं की जर तुम्ही माडा प्लॉट करत असेल तर 6x6 लागवड करा, 6x6. आणि जर तुम्ही आंतरपीक करत असाल तर 10-11 अंतर मधलं ठेवा आणि 6 ते 2.5 फुटावरती लागण करा. तर अशा पद्धतीने इथे दोडका पीक लागवड केलेली आहे. ह्यात सुरुवातीपासून जर म्हणा गेलं तर बेसल डोस मशागत ह्याची. तर ज्यावेळेस ह्यांनी मशागत करून घेतली त्यावेळेस संपूर्णपणे कुजलेलं शेणखत, ज्यामध्ये आपण कुजलेल्या शेणखतामध्ये कंपोस्टर जे हे माणसाचं दर्जेदार प्रोडक्ट आहे ते आपण ह्या शेणखतामध्ये वापरलं, जेणेकरून पुढे जाऊन हुमणी, वाळवी किंवा पिकाला मर कूज येऊ नये. तर ह्या डायरेक्ट आपण कंपोस्टर ह्या खतातून आपण शेणखतात टाकलं, त्यामुळे आणि हा बेसल डोस भरून घेतला. त्यामध्ये आपण दुसरी गोष्ट, बेसल डोस भरताना जे काय दुसऱ्या कंपनीचं 20-20-13 असेल, ज्यामध्ये 13% सल्फर येतं, 20% नायट्रोजन फॉस्फरस येतं, ते खत जे आपलं रिफिल म्हणून प्रोडक्ट आहे त्यामध्ये फॉस्फरस युक्त कार्बन आणि त्यासोबत अमोनियम सल्फेट, सल्फर 90. आजकाल लोकांचा कल सगळा युरियाकडे वळलेला आहे, तर आपण युरियाला बगल देऊन आपण शेतकऱ्याला अमोनियम सल्फेट रेकमेंड करतो, जेणेकरून ते 100% पिकास लागू होतं. तर हे आपण बेसल डोस मध्ये भरून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट हे झाल्यानंतर ती मल्चिंग झाल्यावरती आपण पूर्णपणे ह्याच्यावरती म्हणजे 1-2 दिवस हे खडकाळ असल्यामुळे बेडमधून पाणी येईपर्यंत आपण पाणी द्यायला सांगितलं आणि नंतर बियाची लागवड करायला सांगितली. ह्याचं कारण असं की पुढे जाऊन ह्याला मर लागू नये किंवा बे उगायला तापवू नये. परत बी लावल्यावरती ह्याला पूर्णपणे पाणी थांबवायला सांगितलं. जोपर्यंत बी उगवून येत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही, आणि शक्यतो परत पण आपण पाणी दिलं नाही, आपण त्याला आळवणी करून जगवलं. साधारणतः 3 दिवसाच्या अंतराने 4 आळवणी आपण केल्या. एक 15 दिवस आपण ते पीक आळवणीवर जगवलं. त्या आळवणीवरती हे पीक झाल्यानंतर फाउंडेशन लागलं तारला. आणि परत ज्या काही रोग असतील आपण सुरुवातीपासून आळवणीमध्ये सुरुवातीला आपलं ह्युमिझोल म्हणून प्रोडक्ट आहे, जे की लिक्विड ह्युमिक आहे. त्यासोबत आपण 30-10 फर्टोजन 30-10 हे आपण रेकमेंड करतो पहिली ड्रेंचिंग आपली. दुसरी जी आळवणी आहे त्यामध्ये आपण ट्रायविल्ड आणि पॉसोडोन आणि बायोफेन्स म्हणजे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपण एकत्र देतो जैविक मधलं. तिसरी जी आळवणी आहे आपण फुटवेसाठी देतो, जे की फर्टोजन 28-28 आपलं प्रोडक्ट आहे. आणि चौथी जी आळवणी आहे त्यामध्ये निमारेस्ट एकरी 2 लिटर, फॉस्फोक्लिक 1 लिटर आणि मायक्रोफॉस 100 ग्राम हे आपण एकरी रिकमेंड करतो, जेणेकरून ह्याला पुढे जाऊन नेमॅटोडचा त्रास होणार नाही. परत आळवणीनंतर आपण जे काही पुढचं रिकमेंडेशन ते डायरेक्ट आपण ड्रिप म्हणून देतो. साधारणतः ड्रिपचं शेड्यूल आणि आपलं फवारणी शेड्यूल 3 दिवसाच्या अंतरानं असतं. 3 दिवसाचं गॅप आणि 14 फवारणी 14 ड्रिपचं असतं. तर ह्याला आपण सुरुवातीला व्हायरस होणे म्हणून सुरुवातीलाच लहान असताना बायोतिनिस्टीन किंवा त्यासोबत एखादा निमतेल आणि एखादा बुरशीनाशक फंगिसाइड जे केमिकल मधलं असेल ते आपण याला रेकमेंडेशन करतो. दुसरी गोष्ट, परत ह्याला नागाळीसाठी आपण कार्टा हायड्रोक्लाइड देतो. परत त्यासोबत आपण निमतेलचा आपण वारंवार जास्त करून वापर करतो, जेणेकरून जे काही कीटकांचे अंडे आहेत ते लहानपणी मरून जावेत, जेणेकरून पुढे त्यांचं जास्त प्रजातीमध्ये वाढ होऊ नये. परत सेटिंगसाठी वाढीसाठी आपण 30-10 देतो, फुटवेसाठी आपण 28-28 देतो, आणि सेटिंगसाठी आपण 10-30-10 किंवा 5-15-15 हे रेकमेंड करतो. आणि फुगवणीसाठी शेवट 5-0-21 किंवा मॅपासोल हे आपण प्रोडक्ट रेकमेंड करतो. तर सेटिंगसाठी आपण ॲमेरिच जे की गेला महिना आहे आपलं, त्यासोबत आपण सिक्वेस्ट कॉम्बी जे की पूर्णपणे अन्नद्रव्य आहे, आणि 10-30-10 फर्टोजन 10-30-10 विथ ट्रेस एलिमेंट हे आपण फवारणीसाठी देतो. त्यामुळे फ्लावरिंग चांगलं होतं. परत विषय येतो की परत वाकडा होणे किंवा मिडिकोज होणे, फॉस्फेट आणि पॉसिडॉन हे आपण दर 1 आठवड्याला स्प्रे घेतला तर ह्यामध्ये मिडिकोजचा प्रॉब्लेम तुम्हाला 100% कमी प्रमाणात जाणवेल. दुसरा ह्याला विषय सेटिंग झाली, मिडिकोज झाली, फुगवणीचा विषय. फुगवणीला आपण मॅपासोल 5-0-21 आदरमधून रेकमेंड करतो. दुसरी गोष्ट, वाकडं होणे किंवा कूज म्हणतो आपण, कूज हा प्रकार असतो. तर ह्यासाठी काय करतो आपण माहिती, करपा असेल, ओला करपा, ह्यासाठी आपण स्पर्शजन्य प्लस आंतरप्रवाह बुरशीनाशक, त्यासोबत आपल्या कंपनीचं कॅल्बी हा प्रोडक्ट आहे, जे की ऑक्साईड कॅल्शियम बोरॉन 21% कॅल्शियम 28% बोरॉन आहे, ते आपण रेकमेंडेशन करतो. याने काय होतं, बऱ्यापैकी कॅल्शियम बोरॉनची कमतरता भरून निघाल्यामुळे मिडिकोजला पण त्रास होत नाही, आणि करपा जो आहे तो 100% थांबतो. जास्त हार्ड फवारणी घ्यायची गरज अजिबात नाही. त्यासोबत तुम्ही एखादं कीटकनाशक प्रोक्लेमसारखं कीटकनाशक सुद्धा तुम्ही त्यात रेकमेंड करू शकता. आज जर तुम्ही प्लॉट बघायला गेला तर काळुकी, पानाची साईज, ग्रीनरी हे पूर्ण जे आहे ते सगळं आधीपासून वरून जरी केमिकल स्प्रे असतील, 100% म्हणणार ना की जैविक आहे, पण 30% केमिकल स्प्रे वरून जरी असतील तर 100% खालून ह्याला जैविक मटेरियल गेलेलं आहे.
जे की मिक्सोजन असेल, मायक्रोफॉस असेल, हे दर आपण 1500च्या अंतरानं रेकमेंडेशन करतो. जेणे की आपटेक बी झालं पाहिजे. फॉस्फरसचे बॅक्टेरिया असतील, पोटाचे बॅक्टेरिया असतील आणि चांगल्या क्वालिटीचे बॅक्टेरिया आपण देतो, ज्याचा काउंट मार्केटपेक्षा चांगला आहे. साधारणतः आमचं टार्गेट जे असते मनशा मार्केटिंगचं, जे कमीत कमी खर्चात ह्या म्हणजे उत्पादन काढून देणे. तर साधारणतः मल्चिंग डोस पासून ते काढणेपर्यंत, शेवट हार्वेस्टेपर्यंत 50,000च्या वर खर्च जाऊ नये ही आमची अपेक्षा असते. आणि त्यातून शेतकऱ्याला पिकाची क्वालिटी चांगली मिळावी आणि क्वांटिटी पण चांगली मिळावी. आणि माझं टार्गेट साधारणतः ह्यांना 20 टनापर्यंत माल काढून द्यायचा आहे आणि ते मी काढून देणारच.